तयार आहेत? प्रभूला सांगू, माझं मन उघड, माझे हृदय उघड, कारण तुझे शब्द तुझ्या आत्म्याशिवाय मला समजणार नाहीत. आमेन. आज आपण पाहूया देवाचं न्यायपण आणि माणसाचं न्यायपण. विषय आहे देवाचं न्यायपण. न्यायपण म्हणजे काय? आपण नेहमी ऐकतो न्यायपण न्यायपण न्यायपण. तुम्ही त्याचे राज्य, त्याचे न्यायपण मिळवायला झटा, मग ह्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील. जे न्यायपणाचे भुकेले व ताणलेले आहेत ते आशीर्वादित आहेत, ते तृप्त होतील. मग न्यायपण म्हणजे काय? न्यायपण कर्म की न्यायपण स्वभाव? स्वभाव. पापाच्या विरुद्ध शब्द कोणता आहे? पाप. त्याच्या विरुद्ध आपण शाळेमध्ये काय शिकलो? पुण्य. पण पुण्य आपण ऐकतो तेव्हा आपल्याला पुण्य कर्म आठवतात. पण बायबल तसं शिकवत नाही. बायबलमध्ये पापाच्या विरुद्ध शब्द आहे न्यायपण. काय आहे? न्यायपण. जसा पाप हा स्वभाव आहे तसं न्यायपण हा देवाचा स्वभाव आहे. न्यायपणाचा स्वभाव असल्याशिवाय न्यायी होता येत नाही. आता पाप हा स्वभाव आहे ना, आपण पाप का करतो? कारण आपण पापी आहोत म्हणून पाप करतो. पाप करतो म्हणून पापी आहोत का? पाप करतो म्हणून पापी आहोत का? अच्छा, कोणी ऑपरेशन करेल तर तो डॉक्टर होईल का? डॉक्टर का होतो? तो डॉक्टर आहे म्हणून ऑपरेशन करतो ना. आता मी ऑपरेशन करायला गेलो तर मी डॉक्टर होईल का? किंवा मी शाळेत शिकवायला गेलो तर मी शिक्षक होईल का? का? मला शिक्षक व्हावं लागेल तर मी शिकवू शकेन, नाही का? मला डॉक्टर व्हावं लागेल तर मी डॉक्टरकी करू शकेन, ऑपरेशन करू शकेन. त्याचप्रमाणे मला न्यायी व्हावं लागेल तर मी न्यायी पण करू शकेन किंवा न्यायाची काम पुण्यकर्म करू शकेन. मी पापी असेन तर मला न्यायी पण करता येईल का? नाही. हालेलुया. तेच पवित्र शास्त्र शिकवतं की माझ्याशिवाय तुम्हाला न्यायपण करता येत नाही. काय सांगतो प्रभू? तुम्ही माझ्यात राहा, मी तुम्हामध्ये राहीन, माझ्याशिवाय तुम्हाला काहीच करवत नाही. म्हणजे जे न्यायपण आपल्याला करायचं आहे ते त्याच्या स्वभावाने, न्यायीपणाच्या स्वभावाने करायचं आहे. जर आपण चांगली कर्मे आपल्या पापी स्वभावाने करायला गेलो तर ती विटाळाच्या कापडासारखी आहेत. काय म्हणतात त्याला प्रभू? तुमची पुण्यकर्मे. काय लिहिलं आहे बघा, यशया 64 वचन 6. यशया 64 वचन 6, पान नंबर 899. यशया 64:6. आम्ही सगळे तर विटाळलेल्यासारखे झालो आहो आणि आमची सर्व पुण्यकर्मे विटाळ्याच्या फडक्यासारखी झाली आहेत आणि आम्ही सर्व पानासारखे सुकून जातो आणि आमचे अन्याय वाऱ्यासारखे आम्हाला उडवून नेतात. काय म्हणतो यशया? आम्ही सगळे, किती जण? सगळे, सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. सर्वांनी. कसे झालो आहोत? विटाळलेल्या सारखे झालो आहोत, घाणेरडे झालो आहोत. विटाळलेले म्हणजे माखलेले, घाण लागलेले. आणि काय? आमची सर्व पुण्यकर्मे, आम्ही जे काही चांगलं करतो ते देवासमोर कसं आहे? विटाळाच्या फडक्यासारखं.
आता मी सांगत नाही त्याचं एक्सप्लेनेशन. विटाळाचं म्हणजे घाणेरडं. आपण स्वयंपाकघरात कोणता कपडा वापरतो? पातेलं, गरम पातेलं चुलीवरनं खाली काढायला. हां, पोतेरा ना, तुम्ही काय म्हणतात त्याला? पोतेरा. कसं असतं ते? हां, तुम्ही त्याचे कपडे शिवाल का? खराब आहे. तुम्ही मेकॅनिकचा कपडा बघितलाय कधी? कसा असतो? त्याचं सूट शिवाल का हो लग्नाला? हां, नाही ना. मग प्रभू काय सांगतो की तुमची पुण्यकर्मे तुम्हाला वाटतात ती चांगली कामे आहेत, ती माझ्या पुढे घाणेरडी आहेत. कुणाची पुण्यकर्मे? तुमची. म्हणजे तुमचं नाही पण माझ्या पुढे घाणेरडं आहे. हालेलुया. मग नाही पण म्हणजे काय? नाही पण म्हणजे देवासमोर डागविरहित, पापविरहित, लाजविरहित, सुरकुतीविरहित, भीतीविरहित उभं राहणं. हालेलुया. कसं उभं राहणं? डागविरहित, लाजविरहित, भीतीविरहित, सुरकुतीविरहित, कमीपणाविरहित, पापभावनेविरहित उभं राहणं म्हणजे देवाचं नाही पण. आता राहू शकू आपण देवासमोर उभे? आज तुम्हातलं कोण उभा राहू शकेल सांगा? हात वर करा. का मी असा प्रश्न विचारल्यावरती तुम्ही नाही म्हणता? मी उभा राहू शकणार नाही. येशू ख्रिस्तामुळे उभा राहू शकतो. का? कारण सैतान सांगतो तुम्ही पापी आहात. काय सांगतो? तुम्ही पापी आहात. मग सैतानला काय उत्तर द्यायचं? होय, मी पापी आहे, पण माझा प्रभू न्यायी आहे. त्यानं मला न्यायी ठरवलेला आहे. मला अन्यायी ठरवणारा तू कोण? देवच न्यायी ठरवणारा आहे. आपल्याला अन्यायी ठरवणारा तो कोण? तुम्ही कुणाचं ऐकता? देवाचं ऐकता की सैतानाचं ऐकता? देवाचं ऐकायचं. मग आता तुम्ही कोण आहात? पापी आहात की नाही आहात? आता बोलता नाही आहात. पण मी जेव्हा पहिल्यांदा सांगितलं तेव्हा तुमचा कोणाचाच हात वर नाही. बघा सैतान कसं फसवतो. जर आपण स्वतःला पापी समजलो तर आपण काय करू? पाप करू. पापी पाप का करतो? कारण तो स्वतःला काय समजतो? पापी आहे. मी पापी आहे. मग जो स्वतःला पापी समजतो तो पापच करील ना. मग ख्रिस्तानं आपल्याला काय सांगितलंय? तू माझ्यामध्ये न्यायी आहेस, मी तुला न्यायी पण दिला आहे. मग आपण काय समजायचं? पापी की नाही? नाही. मग जर मी स्वतःला नाही समजलं तर मी काय करेन? नाही पण करेन. हालेलुया. सोपं उदाहरण देतो. आपण घरची कामं करण्यासाठी कोणते कपडे घालतो? तयार होऊन घालतो का? लग्नाचे कपडे घालतो का? शेतीत जाण्यासाठी नाही ना. का? कारण ते खराब होतील. आपल्याला माहिती आहे ते खराब आहेत, ते खराब राहणार, ते खराब होतील. त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. फाटले तरी चालतील. त्यामुळे शेतीची आणि जी घाणेरडी कामी करायची आहेत त्याच्यासाठी आपण कोणता पोशाख घालतो? साधा, मळलेला. आणि तो खराब जरी झाला तरी आपल्याला काही वाटत नाही. हालेलुया. परंतु जर आपल्याला लग्नाला जायचं आहे, कुठे जायचं आहे? लग्नाला. 17 तारखेला आपल्याला 3 लग्न आहेत. आपल्याला लग्नाला यायचं आहे. मग कोणते कपडे घालून येऊ? शेतीचे, घरचे की ठेवणीतले? ठेवणीतले, कपाटातले. किंवा आपण नवीन विकत घेऊ. बेस दिसला पाहिजे ना रे. हां, मग नाचायचं आहे.
आता ते कपडे घालून आपण लग्नाला येतो तेव्हा आपण कसे राहतो? आपण शेतीच्या कामात जातो का? आपण गटारात लोळू का? हं? काय नवीन कपडे घालून आपण कसे राहतो? जेवण जेवताना सांभाळून डाग नाही लागला पाहिजे ना. म्हणजे माझं वागणं कशावर अवलंबून आहे? बघा, माझं जगणं, माझं काम करणं, माझं वागणं, माझं बोलणं कशावर अवलंबून आहे? कपड्यांवर. मग माझं दैनंदिन जीवन, समजा मी घाणेरडे कपडे, स्वतःचे नाहीपणाचे कपडे घातले जे देवापुढे घाणेरडे आहेत, तर मी कसा जगेन? गबाळासारखा. पण जे देवानं मला वस्त्र दिलेलं आहे पांढरं शुभ्र, ते मी घातलेलं असेल तर मी कसा राहीन? जे मला लग्नाच्या मेजवानीसाठी वस्त्र दिलंय ना, दिलं की नाही? हो, घेतलं की नाही तुम्ही? का ठेवून आलात घरी? बघा, तपासून बघा घातलंय की नाही. कुठे आहे ते? आहे ना. तुम्ही असं असं करा, लागतं ना कापड? लागतं की नाही? लागत नसेल तर नागडे आहोत. ख्रिस्तानं जे वस्त्र दिले ते का आपल्याला काढून ठेवायला सांगितलंय? नाही. मग ते समजा मी वस्त्र घातलेलंच असेल तर मी कसा राहीन? माझं वागणं कशावरती अवलंबून आहे? मी काय घातलं आहे त्यावरती. मग आपण गबाळ्यासारखे का राहतो जगामध्ये? कारण आपण त्याला परिधान करून राहत नाही. त्याला घरी ते कपाटात ठेवून देतो, त्याला पांघरत नाही ना. गलती करास 3 अध्याय वचन 27 काय म्हणतं? जितक्यांनी त्याच्या नावाचा बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी ख्रिस्ताला पांघरला आहे. काय लिहिलंय गलती करास पत्र 3 अध्याय वचन 27. कारण जितके तुम्ही ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा पावला आहात तितके तुम्ही ख्रिस्त पांघरला आहात. जितके तुम्ही ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा पावला आहात, घेतला आहात, तितके तुम्ही ख्रिस्त पांघरणार आहात. पांघरलेला होता की पांघरलेले आहात? पांघरलेले आहात. मग जर मी ख्रिस्त पांघरला आहे तर माझी वागणूक कशी असायला पाहिजे? नाहीपणाची. मग मी प्रार्थना करताना पित्यासमोर कसा उभा असला पाहिजे? डाग विरहित, सुरकुती विरहित, भीती विरहित, कमीपणाच्या भावने विरहित, पवित्र. का? कारण मी स्वतःच्या न्यायीपणानं देवासमोर उभा राहिलेलो नाही आहे. मी ख्रिस्ताला घेऊन त्याला पांघरून उभा राहिलेलो आहे. देव मला नाही बघत, तो त्याच्या ख्रिस्ताला बघतो. हालेलुया. त्यासाठी आपण प्रार्थना कुणाच्या नावाने करतो? येशूच्या. म्हणजे मी येशूला पांघरलेला आहे म्हणून तू ऐक आणि मान्य कर. येशूच्या नावाने प्रार्थना करीत नाहीत त्याचं देव मान्य करत नाही. हालेलुया. हे वस्त्र आहे, नाहीपणाचं वस्त्र. त्याला काय म्हटलंय? नाहीपणाचं वस्त्र. पण ह्या विवेक भावाने आपल्याला रोज चालावं लागेल. उठतो तेव्हा प्रभू मी तुला पांघरलेला आहे. बसतो, बोलतो, चालतो, बघतो, वागतो, बोलतो तेव्हा मी तुला पांघरलेला आहे. जर मी ह्या भावनेनं चालत नसेल तर शैतान माझ्यावरती हावी होईल की नाही? बरोबर का? हो की नाही? शैतान कशाला घाबरतो?
मला की माझ्या वस्त्राला? वस्त्राला. पोलीस कधी असतो? पोलीस जेव्हा तो पोलिसाचा ड्रेस घालतो तेव्हा पोलीस असतो. त्याने ड्रेस घातला नाही तर पोलीस नाही. नाही. पोलिसाला तुम्ही ड्रेस घातल्यावर फटका मारू शकाल? नाही. पण तो ड्रेस घातलेला नसेल तेव्हा माराल तर काही नाही होणार. तो ड्युटीवर नाही आहे. काय? पोलिसाला जेव्हा तो ड्रेस वर्दीमध्ये नसतो, ड्युटीवर नसतो, तेव्हा समजा तुम्ही मारू नका, नाहीतर सांगाल पास्टरने मारायला सांगितले. गडबड होईल मोठी. मी उदाहरण देतोय. हालेलुया. जर त्याला वर्दीमध्ये नसताना, त्यानं तो वर्दी घातली नसताना तुम्ही मारलं तर काय होईल? थोडासा केस होईल, बाकी काय होणार नाही. पण वर्दीमध्ये मारलं तर मोठी केस होईल, तुरुंग होईल, शिक्षा होईल. मग पोलीस श्रेष्ठ की त्याची वर्दी श्रेष्ठ? वर्दी. त्याचे कपडे श्रेष्ठ आहेत. कपड्यामध्ये कोण आहे तो नाही, कपडे कुणाचे आहेत ते महत्वाचं आहे. तुम्ही महत्वाचे नाही. तुम्ही कोणाला पांघरलेला आहे ते देवाच्या पुढे महत्वाचं आहे. त्यासाठी लिहिलंय तुम्ही सर्वांनी ख्रिस्ताला पांघरलेलं असावं आहे. उघडे जाऊ नका घराच्या बाहेर. तुम्ही फिरता का उघडे घराच्या बाहेर? नाही ना? का सांगा? लाज वाटते ना? काय लाज वाटते की नाही? कोणाला नाही वाटत? मग देवाच्या राज्यात उघडे कसं फिरणार आपण? आपण कोणत्या राज्यात आहोत? देवाच्या की सैतानाच्या? मग उघडे फिरणार? कोणाला पांघरायचंय? कधी? रोज. ते आहे त्याचं न्यायीपणाचं वस्त्र. जर मी ते घातलेलं असेल तर मी माझ्या विवेक भावाला शुद्ध ठेवेन की प्रभू मला वस्त्राला डाग नाही लावू द्यायचा. काय बरोबर की नाही? जेवढे वस्त्र किमती तेवढे तुम्ही त्याची काळजी घेणार की नाही? मग आपण काळजी का नाही घेत? बोलताना, चालताना, वागताना, राहताना आपण काळजी का नाही घेत? सांगा. कारण आपण वस्त्र तुच्छ लेखतो. आपण ख्रिस्ताला तुच्छ लेखतो. जर त्याला किमती लेखलं तर डाग लागू देणार नाही. मला सांभाळायचंय. तो येईपर्यंत मला सांभाळायचंय. काय बरोबर की नाही? मग पाप होईल का? नाही. कारण तुम्ही वस्त्र सांभाळत आहात. त्यानं दिलेलं वस्त्र. दरवेळेला त्याची आठवण करत आहात. प्रभू तुला धन्यवाद, तू मला न्यायीपणाचं वस्त्र पांघरलेलं आहे. बघा यशया 61. यशया 61 10 वचन. मी यहोवाच्या ठाई फार आनंदेन. पान नंबर 897. यशया 61 10. मी यहोवाच्या ठाई फार आनंदेन, माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासेल. कारण जसा वर माळेने आपणास सुशोभित करतो आणि जशी वधू आपल्या भूषणाने आपणास शृंगारते, तसे त्यांनी मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत. त्याने मला न्यायाच्या झग्ग्याने आच्छादला आहे. हालेलुया. त्याने मला न्यायीपणाच्या झग्याने आच्छादला आहे. त्या झग्यानेच मी त्या पुत्राच्या लग्नाच्या मेजवानीला जाऊ शकतो. तो झगा का न घालता मी जाऊ शकणार? तो म्हणेल, अरे दुष्ट दासा, तू कोण आलास? मी तुला ओळखत नाही. प्रभू कुणाला ओळखतो? जो त्याचं वस्त्र घालतो त्याला. हालेलुया. मी यहोवाच्या ठाई फार आनंदेन.
माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासेल. कारण जसा वर माळेने आपणास सुशोभित करतो आणि जशी वधू आपल्या भूषणाने आपणास शृंगारते, तसे त्याने मला तारणाची वस्त्र नेसवली आहेत. माझी पाप त्यानं त्या वधस्तंभावरती घेतली आणि त्याचं न्यायपण त्यानं मला दिलेलं आहे. मला तारलं आहे. माझी पापांची क्षमा त्याच्या रक्ताच्या द्वारे झालेली आहे. माझ्या स्वतःच्या न्यायीपणाने नाही, तर त्याच्या न्यायीपणाद्वारे. तो न्यायी होता म्हणून त्याचं न्यायीपण मला मिळालेलं आहे. त्याने मला न्यायाच्या जगाने आच्छा दिले आहे. किती किमती असेल ते वस्त्र, किती किमती आहे ते वस्त्र. लोकांना दिसत नाही, पण सैतानाला दिसते. सैतान कुणाला घाबरतो? तुम्हाला की तुम्ही घातलेल्या वस्त्राला? आमेन. तुम्हाला घाबरतो का? प्रश्न आहे, तुम्हाला सैतान घाबरतो का? काय घाबरतो? तर तुम्ही ख्रिस्ताला पांघरलेला आहे त्याला दिसतं, तर तुम्हाला नाही घाबरत, ख्रिस्ताला घाबरतो. पण जर त्याचं वस्त्र घातलेलं नसेल तर तुम्हाला अजिबात घाबरणार नाही. तो म्हणेल, पौल मी जाणतो, येशू मी जाणतो, तू कोण? हालेलुया. कोणाचं नाही पण ख्रिस्ताचं नाही पण. 2 कोरिंथीकर 5वा अध्याय वचन 21 म्हणतं, ज्याला पाप ठाऊक नव्हते तो आम्हासाठी पाप असा झाला. 2 कोरिंथीकर 5:21. ज्याला पाप ठाऊक नव्हते तो पाप असा झाला, जेणेकरून त्याच्या न्यायीपणाच्या द्वारे मी न्यायी ठरावं. 2 कोरिंथ 5:21. कारण ज्याने पाप जाणलंच नाही त्याने आम्हाकरिता पाप असे केले, यासाठी की आम्ही त्याच्यामध्ये देवाचे न्यायीपण असे व्हावे. हालेलुया. कुणाचे न्यायीपण? देवाचे न्यायीपण. काय म्हणतो? तुम्ही त्याचे राज्य आणि त्याचे न्यायीपण मिळवायला झटा, म्हणजे ह्या गोष्टी, सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. बघा, ज्याने पाप जाणलेच नाही, कोणी? प्रभू येशू ख्रिस्तानं. त्याला पाप ठाऊक नव्हते, त्याच्या मुखात कपट नव्हते, त्याने पाप केले नाही. त्याला देवानं आम्हाकरता पाप असे केले. कुठे? वधस्तंभावरती. यासाठी, कशासाठी? की आम्ही जे त्याच्यावर विश्वास ठेवतात ते आम्ही त्याच्यामध्ये, येशू ख्रिस्तामध्ये देवाचे न्यायीपण असे व्हावे. कुणामध्ये? येशू ख्रिस्तामध्ये आम्ही देवाचे न्यायीपण असं व्हावं. त्याच्यामध्ये म्हणजे मी त्याला पांघरलेलं आहे. मी कपड्यामध्ये आहे की नाही? बरोबर की नाही? कपडा माझ्या अंगावर आहे. मग मी जेव्हा ख्रिस्तामध्ये आहे असं म्हणतो, तेव्हा मी ख्रिस्ताच्या मध्ये आहे. मी ख्रिस्ताला पांघरलेलं आहे. मी त्याचं न्यायीपण घातलेलं आहे. म्हणून मला सैतान भीतो आणि तुम्हाला भील. माझं न्यायीपण मी घेऊन गेलो. हे वस्त्र जे ख्रिस्तानं दिलेलं आहे ते मी काढून ठेवलं आणि माझ्या न्यायीपणाने मी गेलो की मी चांगलं केलं आहे, मी हॉस्पिटल बांधलेली आहेत, मी इतकं मदत केली, मी तितकी मदत केली, मी हे केलं, मी ते केलं. प्रभू म्हणेल, तू कोण? मी तुला ओळखत नाही. गेला ना तो. प्रभू प्रभू म्हणणारे सर्व देवाच्या राज्यात जातील असं नाही. त्या दिवशी पुष्कळ येतील, म्हणतील, मी तुझ्या नावानं भूतं काढली, मी तुझ्या नावानं एवढं केलं, मी तुझ्या नावानं हे केलं. प्रभू म्हणतो, मी तुला ओळखत नाही. का? त्याचा दोष काय होता? त्यानं ख्रिस्ताला पांघरलं नव्हतं. त्यानं स्वतःच्या अक्कलेनं, त्याच्या स्वतःच्या ज्ञानानं सर्व गोष्टी तो करत होता, ख्रिस्तामध्ये नव्हता. हालेलुया. बरोबर की नाही? ती काय वेगळं आहे ख्रिस्तामध्ये. हालेलुया. रोमकरास पत्र
3रा अध्याय, एकवीस ते 26 पर्यंत आपण वाचू. शीर्षक पण वाचा. रोमकरास पत्र 3रा अध्याय 21 ते 26. पान नंबर 1359. ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे देव पाप्यांस न्यायी ठरवतो. 21 वचन. परंतु आता नियमशास्त्र वाचून देवाचं न्यायीपण प्रकट झालं आहे आणि त्याविषयी नियमशास्त्र व भविष्यवादी साक्ष देतात. हे येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे मिळणारे देवाचे न्यायीपण सर्व विश्वासणाऱ्यांसाठी आहे, कारण त्यात काहीच भेद नाही. परंतु आता नियमशास्त्र वाचून देवाचे न्यायीपण प्रकट झाले आहे. नियमशास्त्र काय सांगत होतं? नियमशास्त्र काय आहे? आज्ञा आहेत. काय म्हणतात? हे करू नको, तू हे करू नको, तू ते करू नको, तू असं कर, तू तसं करू नको. आज्ञा चांगल्या आहेत की नाही? हो, पण त्या मला स्वतःला करायच्या आहेत. माझा पापी स्वभाव पांघरून करायचा आहेत. आदामाला पांघरून करायचे आहेत. करू शकेन? नाही. त्यासाठी प्रभू म्हणतो तुमची पुण्यकर्म विटाळाच्या कपड्यासारखी आहेत. तुम्ही स्वतः नियमशास्त्राद्वारे कोणते न्याय पण मिळवू शकत नाही, कारण ते तुमचे न्याय पण आहे. नियमशास्त्राच्या द्वारे मिळणारे न्याय पण कोणाचं आहे? तुमचं. पण जे येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आहे ते देवाचं न्याय पण आहे. ते फुकटवारी आहे, ते देवाला मान्य आहे. हालेलुया. हालेलुया. मोशे जाऊ शकला देवाच्या राज्यात? कनान देशात जाऊ शकला मोशे? का? कारण त्याचं नाही पण नियमशास्त्राचं नाही पण होतं. मोशेचं नाही पण कोणतं होतं? नियमशास्त्राचं होतं. तो एक आज्ञा चुकला, सर्व नियमशास्त्र चुकला. किती वेळा रागवला मोशे? एक वेळा. त्याला सांगितलं तू बोल, त्याने काठी मारली, बस ना. हो. तुम्ही जाऊ शकाल नियमशास्त्र पाळून? नाही. बघा, नियमशास्त्र वाचून देवाचे न्यायपण प्रकट झाले आहे. ते कोणते न्यायपण? त्याविषयी नियमशास्त्र व भविष्यवादी साक्ष देतात. नियमशास्त्र बालकांचा शिक्षक झाले, जेणेकरून आपण ख्रिस्ताकडं जावं. नियमशास्त्र कोणाकडं नेतं? ख्रिस्ताकडं. बालकांचा शिक्षक, त्याला माहीत नाही त्याचा. नियमशास्त्र वाचल्यामुळे आपल्याला ख्रिस्ताची गरज लागली. हालेलुया. नियमशास्त्र माहीत नव्हतं तेव्हा ख्रिस्ताची गरज होती का? 10 आज्ञा माहीत नव्हत्या तेव्हा ख्रिस्ताची गरज लागली? ख्रिस्ताची गरज कधी वाचली? मी 10 आज्ञा वाचल्या तेव्हा. तो म्हणतो खून करू नकोस. मी तर रागावलं, खून केलं. तो म्हणतो व्यभिचार करू नको. मी तर व्यभिचारीच करत होतो. मला शुद्ध कोण करणार? त्यामुळे मला ख्रिस्ताची गरज लागली. मला मध्ये शुद्ध व्हायचं होतं, ते फक्त ख्रिस्ताचं रक्तच शुद्ध करू शकतं. त्यामुळे नियमशास्त्रामुळे कोणीही न्यायी ठरू शकणार नाही. हे येशू ख्रिस्तावरील हे न्यायपण, देवाचं न्यायपण कोणतं आहे? हे येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे मिळणारे देवाचे न्यायपण. ते न्यायपण मला कसं मिळालं? येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे. सर्व विश्वासणाऱ्यांसाठी, कारण त्यात काहीच भेद नाही. सर्वांना सारखं न्यायपण दिलेलं आहे. ते शुभ्र वस्त्र एकाच ताग्यातलं आहे. हालेलुया. सर्वांनी एकाच आत्म्याला प्यालेलं आहे. ख्रिस्त येशूचं वस्त्र एकच आहे, एकाच ताग्यातलं आहे, सेम आहे, सारखंच दिलेलं आहे. त्यामध्ये कोणी यहुदी नाही, त्यामध्ये कोणी यल्लेणी नाही,
पुरुष नाही, कोणी स्त्री नाही, कोणी सुनती नाही, कोणी बेसुनती नाही, तर सर्वांसाठी सारखा आहे. जो विश्वास ठेवतो त्याला प्रभू ते पांघरवतो. परंतु पांघरून राहिलं पाहिजे. पांघरलं नाही तर आपण उघडे सापडू. हालेलुया. कारण सर्वांनी पाप केले आहे. कोणी नियमशास्त्र पाळू शकलो नाही. कारण एका आज्ञेविषयी चुकतो तो सर्व आज्ञांविषयी चुकतो. नियमशास्त्र असं आहे, पाळलं तर सर्व पाळ म्हणजे तू स्वर्गात जाशील. पाळलं तर सर्व पाळ म्हणजे तू कुठे जाशील. पण ते तुझं नाही पण असेल. नियमशास्त्र सर्व पाळ ते तुझं नाही पण आहे आणि त्यामुळे तू स्वर्गात जाशील. देवाचं नाही पण असं आहे, माझा ख्रिस्ताला घे आणि माझ्या जवळ ये. हालेलुया. माझ्या ख्रिस्ताला घालून राहा. मग तू मेलास तरी तू जगशील. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लाजवला जाणार. जो त्याला पांघरलेला आहे तो लाजवला जाणार नाही, तर सर्व काळ जगेल. आमेन. त्याच्या कृपेने ख्रिस्त येशूमध्ये जी खंडणी आहे तिच्याद्वारे ते फुकटवारी नाही ठरतात. फुकटवारी. फक्त काय करायचंय, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा आहे. ते वस्त्र फुकटवारी मिळतं. राजाची गोष्ट माहीत आहे ना, मेजवानीची. एका राजानं मेजवानी दिली. त्यानं लोकांना बोलवलं की या माझ्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी आहे. मत्ते 18 मध्ये वाटतं, मत्ते 21. असू दे, वाचू नका, वेळ जाईल, मी शॉर्टमध्ये सांगतो. तर काय केलं राजानं, आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली. त्या मेजवानीस त्याने लोकांना बोलवलं, मोठ्या मोठ्या लोकांना बोलवलं. पण त्या लोकांनी कारण दिलं की मला यायचं नाही. मी शेतीला जात आहे, मला बैलाची जोडी घेतली आहे, मी लग्न केलं आहे, हे आहे ते आहे. त्यांना यायचं नव्हतं म्हणून त्यांनी कारणं सांगितली आणि ते आले नाहीत. मग त्या राजानं म्हटलं, चव्हाट्यावर जा, रस्त्यात जा आणि जे बरे आणि वाईट जे जे तुम्हाला मिळतील भेटतील त्यांना तुम्ही लग्नाच्या मेजवानीस बोलवा. मग पहिल्या प्रकारची माणसं कोण होती? इस्रायल लोक, यहुदी लोक, जी देवाची लोक होती. त्यांना देवानं पहिलं बोलवलं. येशू ख्रिस्त पहिला कुठे आला? त्याच्या लोकांमध्ये तो आला, परंतु त्यांनी त्याला घेतलं नाही, त्यांनी त्याला ओळखलं नाही. त्यांनी कारणं दिली आणि त्याला मारून टाकलं. मग देव म्हणाला, आता जा परराष्ट्रीय लोकांमध्ये जा, राष्ट्रांच्या लोकांमध्ये सुवार्थ सांगा, त्यांना लग्नाच्या मेजवानीस बोलवा. बरे वाईट जे आहेत ते, जसा असेल तसा, बरा असो की वाईट असो, काही फरक पडत नाही. कारण ती बरे वाईटाचे कपडे काढून टाकायचे लागणार आहेत. आणि देवाचे कपडे, जे नाहीपणाचे कपडे, ख्रिस्ताचे कपडे आहेत, ते गेटवरती घ्यायचे आहेत, जेणेकरून मी मध्ये मेजवानीला जाऊ शकेन. हालेलुया. मग ते लोक आले आणि पाहुण्यांनी ती जागा भरून गेली. काय गेली? भरून गेली. भरली आहे ना? हां. मग राजा आपल्या पाहुण्यांना पाहण्यासाठी मध्ये आला, भेटायला, नाही का, भेटायला मध्ये आला. परंतु तिथे एक माणूस होता ज्यानं लग्नाचा पोशाख घातलेला नव्हता. लग्नाचा पोशाख त्या दाराजवळ मिळत होता. येशू म्हणतो, मीच दार आहे, माझ्या मधून गेल्याशिवाय तुम्हाला तारण मिळणार नाही. मीच तारणाचं दार आहे, मीच दरवाजा आहे. त्या दरवाजाजवळ ते तारणाचं वस्त्र, न्यायपणाचं वस्त्र फुकटवारी मिळत होतं. परंतु एक मनुष्य असा आला, त्या दारातून आला की खिडकीतून आला माहीत नाही, पण त्याने स्वतःचे कपडे आणलेले. कसे आणलेले? स्वतःचं न्यायपण आणलेलं. देवाचं न्यायपण दरवाजाजवळ फुकट होतं, पण तो मनुष्य स्वतःचं न्यायपण घेऊन आला.
स्वतःचा सूट घेऊन आला, विटाळाच्या कपड्याचा, घाणेरड्या कपड्याचा. आणि तो एक मनुष्य दिसला, कारण सगळ्यांनी पांढरे घातलेले, सगळ्यांनी एका ताग्यातले घातलेले, सर्व चकाचक होते, चकाकत होते, शायनिंग मारत होते. परंतु त्या राजाचं लक्ष त्या माणसाकडे गेलं ज्याने तो लग्नाचा पोशाख घातला नव्हता. आणि तो त्याला म्हणाला, अरे गड्या, तू मध्ये कसा आलास? तुझा पोशाख कुठे आहे? मग काय केलं राजानं? राजाला राग आला. का राग आला राजाला? फुकट मिळत होतं वस्त्र. कारण ते वस्त्र दिलेलं, ते वस्त्र घेऊन यायचं होतं, घालून यायचं होतं, फुकटवारी होतं, विश्वासाच्या द्वारे मिळणार होतं. पण हा काय माणूस म्हणाला, मी चांगला माणूस आहे, मला ते नको, माझा धर्म बरा आहे. काय धर्माचं वस्त्र घालून आलेला, घाणेरडं वस्त्र, जे दरवाजाजवळ येशू ख्रिस्ताच्या न्यायपणाच्या द्वारे वस्त्र जे मिळत होतं ते त्यानं घेतलं नाही. मग तो राजा त्याला म्हणाला, ह्याला तुरुंगात टाका, तिथे रडणे आणि दात खाणे चालेल. त्याचा दोष काय होता? त्या माणसाचा दोष काय होता? त्यानं स्वतःचं न्यायपण आणलेलं. मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं. देवाचं न्यायपण नम्र बनवतं. प्रभू, तू माझ्यासाठी मेलास म्हणून मी नाही ठरलो, तू माझ्यासाठी माझी पापं घेतलीस, मला शुद्ध केलंस, मला धुतलंस म्हणून मी नाही ठरलो. स्वतःचं नाही पण काय सांगतं? मी हे केलं, मी ते केलं, मी तुला कधी हे नाही केलं, मी तुला कधी ते नाही केलं, मी एवढं दिलं, मी तेवढं दिलं. प्रभू म्हणतो, मी तुला ओळखत नाही. उधळ्या पुत्राचा दाखला माहीत आहे? उधळा पुत्र जेव्हा पश्चाताप करून आला, तो म्हणाला, मी तुझ्या विरुद्ध आणि आकाशाविरुद्ध पाप केले आहे. तेव्हा त्याचा बाप त्याला काय म्हणाला? काहीच नाही म्हणाला. त्याला दान दिली. काय दिली दानं? जगा दिला. नाहीपणाचा जगा दिला. असू दे, तू शुद्ध झालायस, मी तुला पापांची क्षमा केली आहे, तू काय गेलं मी विसरलो, आता माझा जगा घे, माझ्या पुत्राचा जगा घे. तू माझा पुत्र आहेस, तू माझा नोकर नाहीस, माझा पुत्र आहेस. त्याला अंगठी दिली म्हणजे अधिकार दिला. जगा आला म्हणजे अधिकार येतो. जगा नसेल तर अधिकार नाही. जगा घातल्याशिवाय तुम्ही येशूच्या नावात भूत काढू शकणार नाही. त्याच्या नाहीपणाचा जगा घाला, भूत तुम्हाला घाबरतील, सैतान घाबरेल. आणि तिसरी गोष्ट दिली, वाहणा, बूट. देवाबरोबर चालण्यासाठी ख्रिस्ताचा जगा घालल्याशिवाय मला देवाबरोबर चालता येत नाही. हालेलुया. हे नाही पण फुकटवारी आहे, आपल्याला दिलेला आहे. जेव्हा आपण ख्रिस्ताशी करार केला, बाप्तिस्मा घेतला, तेव्हा हे नाही पण दिलेलं आहे. ते वस्त्र घालायचंय तर आपण नीट राहू. वस्त्र घातल्याशिवाय आपल्याला नीट राहता येणारच नाही. बरोबर की नाही? वस्त्र घाला. पांढऱ्या वस्त्र घातल्यावरती मी चिखलात जाईन का हो? पांढरी वस्त्र घालून मी घाणेरडी कामी करेन का? नाही. का? कारण मला जाणीव आहे की मी पांढरी वस्त्र घातलेली आहेत. पोलीस त्याच्या वर्दीमध्ये असताना दारूच्या गुत्त्यात जाईल का? हां, पोलिसाला कधी तुम्ही सिगरेट ओढताना पाहिलंय वर्दीमध्ये? पाहिलंय का? मी तर नाही पाहिलं. का? वर्दी की कमाल आहे. वर्दीला नियम पण आहेत. हालेलुया. अधिकार पण आहे, नियम पण आहेत, दोन्ही. जर मी वर्दी घातलेली आहे तर मला नियमातच चालायचं आहे, गबाळासारखं नाही चालता येत. बरोबर की नाही? हालेलुया. बघा वचन 25, वचन 24 पुन्हा वाचू. त्याच्या कृपेने ख्रिस्त येशूमध्ये जी खंडणी आहे तिच्याद्वारे ते
म्हणजे जे विश्वास ठेवतात ते फुकटवारी नाही ठरतात. तो जगा फुकटवारी त्यांना मिळतो. त्याला म्हणजे येशू ख्रिस्ताला देवाने प्रायश्चित्त असे पुढे ठेवले आहे. हे प्रायश्चित्त त्याच्या रक्ताच्या ठायी विश्वासाच्या द्वारे आहे. कशावर विश्वास ठेवला आपण? प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानावरती. त्यानं माझ्या पापांसाठी सांडलेल्या रक्तावरती मी विश्वास ठेवला. त्यामुळे मला न्यायपण मिळालं. त्याच्या रक्तानं त्यानं मला धुतलं. यासाठी की पूर्वी झालेल्या पातकांकडे देवाच्या सहनशीलतेने कानाडोळ्या केल्यामुळे पूर्वी जे झालं ते झालं, जुनं ते होऊन गेलं. ख्रिस्त येशूमध्ये जे आहेत ते नवीन उत्पत्ती आहेत. जुनं ते होऊन गेलं. प्रभू म्हणतो कानाडोळा केला, मी विसरलो, झालं ते झालं. त्याने आपले न्यायपण असे प्रकट करून दाखवावे. देवाने आपले न्यायपण ख्रिस्तामध्ये प्रकट करून दाखवलं की माझ्या ख्रिस्तामध्ये ये. त्याच्याशिवाय तुला माझ्यामध्ये येता येत नाही. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. मला पांघर. माझ्याशिवाय तुला बापापाशी जाता येत नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणजे या चालू असलेल्या काळी त्याने आपले न्यायपण असे प्रकट करून दाखवावे की त्याने स्वतः न्यायी असावे. देव न्यायी आहे ना, त्याच्यामध्ये कोणताही डाग नाही. देव प्रकाश आहे. आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला न्यायी ठरवणारही असावे. तो न्यायी आहे. त्यानं आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे न्यायी ठरवलेला आहे. तुम्ही पापी आहात का नाही आहात? मग न्यायीपणाचा जगा घालून राहिलं तर आपण न्यायीपणाची कामं करू. राग येणार नाही, द्वेष येणार नाही, लोभ येणार नाही. तुम्ही फक्त त्या कपड्याची आठवण करा की प्रभू तू मला पांघरलेला आहेस. मी ख्रिस्ताला पांघरलेला आहे. ख्रिस्ताच्या न्यायीपणाचं वस्त्र पांघरलेलं आहे. बघा, पापसुद्धा शिवणार नाही. पण सैतान भीतो. तुम्ही देवापासून जन्मलेले आहात आणि जे देवापासून जन्मलेलं आहे ते पापावरती विजय मिळवते. दुष्ट त्याला शिवत नाही. बघा, हे 1 योहानात लिहिलेलं आहे. 1 योहान 5वा अध्याय 18व वचन. पान नंबर 1480. 1 योहान 5वा अध्याय 18 वचन. आपल्याला ठाऊक आहे की जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही, तर जो देवापासून जन्मला तो त्याला राखतो आणि त्याला तो दुष्ट शिवत नाही. हो, आपल्याला दुष्ट शिवतो का हो? काय दुष्ट आपल्याला शिवू नये म्हणून काय करायचं? पाप सोडून द्यायचं, नाही पण करायचं नाही. तुम्ही आपण स्वतः पाप नाही सोडू शकत. ख्रिस्ताला पांघरायचं बस. ख्रिस्ताला पांघरलं म्हणजे पाप दूर आपोआप. प्रकाश पांघरला तर अंधार कुठे राहतो? देव प्रकाश आहे. त्याला तुम्ही पांघरलं तर अंधार आपोआप दूर जाईल. तो तुम्हाला शिवणारच नाही. हालेलुया. बरोबर की नाही? की मी पाप करणार नाही, मी पाप करणार नाही, मी पाप करणार नाही. दुसऱ्या दिवशी तुम्ही करणार. गॅरंटी देतो. बघा, ठरवा मी पाप करणारच नाही. किती जणांनी किती वेळा ठरवलं आणि पाप केली? द्या उत्तर. केली ना? का? मी ठरवतो मी पाप करणार नाही माझ्या शक्तीनं. शक्य नाही. त्याची कृपा, त्याची शक्ती मला पुरेशी आहे. मी जेव्हा त्याला पांघरतो तेव्हा त्याचं न्यायपण माझ्यामध्ये असतं आणि ते न्यायपण मला पाप करू देत नाही. दुष्ट मला शिवत नाही. आपल्याला ठाऊक आहे की जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत राहत नाही. 1-2 वेळा चुकेल, नाही 10 वेळा पडेल, परंतु तो उभा राहील. पाप केलं, देवापासून दूर जायचं नाही, पुन्हा त्याच्याकडे परत जायचं. जेवढ्या लवकर परत जाल तेवढेच तुम्ही सुखी. दूर नाही जायचं. होईल पाप,
विसरू आपण की मी कोणाला पांघरलेलं आहे, विसरायला होतं, आपण विसरभोळे आहोत. पण जेव्हा आठवण येईल तेव्हा उधळ्या पुत्रासारखं आपल्या बापाकडे जायचं. त्याला सांगायचं, बापा मी तुझ्या विरुद्ध आणि आकाशाविरुद्ध पाप केले आहे, मला शुद्ध कर. आणि त्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. पुन्हा तो आपल्याला जगा घालतो. आता घाल माझा जगा, पुन्हा घाल. रोज आणि रोज त्याची प्रेमदया नवीन होते. रोज सकाळी त्याची प्रेमदया नवीन होते. काल ते होऊन गेलं, सर्व नवीन झालं आहे. जो ख्रिस्त येशूमध्ये आहे ती नवीन उत्पत्ती आहे. पहा, जुने ते होऊन गेले, नवीन झाले आहे. हालेलुया. पौल माहिती आहे ना? पौल कोण होता? शौल, जो देवाच्या मंडळीचा छळ करीत होता. आज जसे करतात ना बेरोजगार दल, येतं की नाही? हां, तसा पौल होता. बेरोजगार दलापेक्षा वाईट. पण देवानं त्याची भेट घेतली. तो कुणासाठी मंडळीचा छळ करत होता? देवासाठी. कुणासाठी? देवासाठी. त्याला असं वाटत होतं की मी लोकांना मारलं तर मी देवाला सेवा सादर करीत आहे, देव माझ्याविषयी खुश आहे ना. पण तो पौल जेव्हा त्याने ख्रिस्ताला पाहिलं, तो बदलला. त्यानं स्वतःचं न्यायपण टाकलं आणि ख्रिस्ताचं न्यायपण घेतलं. आणि त्यामुळे आपण त्याची वचनं ऐकू शकतो. बघा, फिलिप्पियस पत्र 3 अध्याय, यामध्ये पौल म्हणतो की माझं स्वतःचं न्यायपण घाणेरडं आहे. काय आहे? घाणेरडं आहे. 6 अध्याय, 3 अध्याय वचन 6. पान नंबर 1422, फिलिपे 3:6. आवेशानं मंडळीचा पाठलाग करणारा नियमशास्त्रातील न्यायीपणाविषयी निर्दोष असा होतो. आवेशाने मंडळीचा पाठलाग करणारा, छळ करणारा, त्यांना त्रास देणारा, त्यांना मारणारा, त्यांना तुरुंगात टाकणारा असा मी होतो. परंतु ज्या गोष्टी मला लाभ अशा होत्या त्या मी ख्रिस्तासाठी हानी अशा लेखल्या आहेत. परंतु त्या गोष्टी ख्रिस्तासाठी मी हानी लेखल्या. माझा वंश, माझं ज्ञान, माझं शिक्षण, माझी डिग्री, हालेलुया, मी काय लेखलं? हानी, तुच्छ लेखल्या. वचन 8. होय, खरेच. आणि ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या उत्कृष्टतेमुळे मी सर्व काही हानी असे लेखतो. त्याच्याकरिता मी सर्व गोष्टींची हानी सोसली आणि त्या मळ असे लेखतो, यासाठी की मी ख्रिस्त मिळवावा. हालेलुया. माझं स्वतःचं नाही, पण मी यहुदी होतो, 8व्या दिवशी सुनता झालेलो, मी शिकलेलो, मी ख्रिस्ताच्या मंडळीचा पाठलाग करणारा होतो, मी यहुदी होतो. हे त्याचं स्वतःचं न्याय पण होतं. सर्वात न्यायी मनुष्य कोण असेल त्यावेळेला तर पौल, बरोबर की नाही? हो. स्वतःला न्यायी ठरवून घेत होता. नियमशास्त्राविषयी निर्दोष. बाप रे, काय म्हणतोय पौल? निर्दोष. नियमशास्त्राविषयी निर्दोष. तो तो म्हणतो मी एकही आज्ञा मोडलेली नाही. बाप रे, क्या बात आहे. मेला तर डायरेक्ट स्वर्गात. 13वा-14वा करायची गरज नाही. आपलं म्हणू शकेल कोणी? नियमशास्त्राविषयी मी निर्दोष आहे? नाही. पण जो म्हणतो मी नियमशास्त्राविषयी निर्दोष, तो स्वतः म्हणतो की हे माझ्या काही कामाचं नाही. मळ, घाण, शेण, शी असा लिखतो. मळ सुद्धा नाही, शी बोलतात त्याला. इंग्लिशमध्ये काय शब्द आहे? शी. कठीण शब्द आहे. पण पौल स्वतःच्या नाहीपणाला काय म्हणतो? शी. बघा, होय खरेच. आणि ख्रिस्त येशू प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या उत्कृष्टतेमुळे ख्रिस्त मला मिळाला, हे माझं ज्ञान.
हालेलुया. ख्रिस्त माझं ज्ञान. मी सर्व काही हानी अशा लेखतो, त्याकरता मी सर्व गोष्टींची हानी सोसली. मी सर्व काही सोडलं. जाऊ दे, माझं पद जाऊ दे, माझं हे जाऊ दे, माझं शिक्षण जाऊ दे, माझे समाज जाऊ दे, माझा धर्म जाऊ दे, सर्व सोडलं. धर्म सोडला की नाही येऊ दे. पौलाने धर्म सोडला की नाही यहुदी सोडला प्रभूसाठी. मला प्रभू पाहिजे. त्या मळ अशा लेखतो, म्हणजे शी अशा लेखतो, अशासाठी की मी ख्रिस्त मिळवावा. दोन पैकी एकच घेता येतं. एक तर स्वतःचं नाही पण घेऊन जा, किंवा ख्रिस्ताचं नाही पण घेऊन जा. तुम्ही काय घेऊन जाल? ख्रिस्ताचं नाही पण. ख्रिस्ताचं नाही पण. ऑप्शन रोज असतं आपल्याला. स्वतःचं कपडे घालून फिरायचं की ख्रिस्ताला पांघरून फिरायचं. आदामाचे कपडे घालायचे की ख्रिस्ताचे कपडे घालायचे. आदामाचे कपडे घालाल तर आदामासारखं राहाल, ख्रिस्ताचे कपडे घालाल तर ख्रिस्तासारखं राहाल. आदामाचे कपडे पापाचे कपडे होते. आदामानं पाप केलं तेव्हा देव त्याच्यापाशी आला आणि म्हणाला, आदामा तू कुठे आहेस? तो लपलेला. त्याला भय वाटलेलं, त्याला लाज वाटलेली, कारण तो नग्न होता. पाप आलं, पापाचे कपडे घातले की आपल्याला लाज वाटते, देवाची भीती वाटते, आपण लपतो, आपण दूर जातो. देवाचं नाही पण आपल्याला जवळ आणतं. आदामाने अंजिराची पाने शिवली, स्वतःसाठी कपडे केले, त्याच्या स्वतःचा लाज झाकण्यासाठी, स्वतःचं पाप झाकण्यासाठी. हालेलुया. परंतु पाप करण्याच्या आधी आदामाला कोणतं वस्त्र होतं? प्रकाशाचं, देवाच्या न्यायीपणाचं वस्त्र. त्याला ख्रिस्ताचं वस्त्र होतं. पण पाप केल्यामुळे काय झालं? ते वस्त्र निघून गेलं. त्यामुळे त्याला स्वतः नग्न असल्याची जाणीव झाली. आणि ती नग्नता झाकण्यासाठी त्यानं अंजिराच्या पानाची कपडे केले. पण देवाने ते पाहिले आणि देवानं त्याला कोकऱ्याच्या कातडीचे कपडे घातले. म्हणजे देव काय करतो? तुमच्या स्वतःचं नाही पण काढून टाकतो आणि देव आपल्याला कोकऱ्याचे कपडे देतो, ख्रिस्ताचं नाही पण देतो. त्याच्या पुढेच आपण देवासमोर जाऊ शकतो. हे आहे ख्रिस्ताचं नाही पण. बघा, पांघरा रोज फुकटवारी दिलाय. हालेलुया. मळ लागला तरी धुवायचंय ना. प्रकटीकरणात लिहिलंय की मळ लागेल, डाग लागेल, परंतु ते झगे धुतलेले, ते झगे धुतील ना. प्रकटीकरण 7 मध्ये बघा, 14. प्रकटीकरण 7:14 वाचा. पान नंबर 1490. प्रकटीकरण 13 आणि 14 वाचा. 7वा अध्याय 13वे वचन. तेव्हा वडिलातील एकाने मला म्हटले, शुभ्र झगे ल्यालेले हे कोण आहेत आणि कोठून आले? तेव्हा मी त्याला म्हटले, माझ्या प्रभो, तुला माहीत आहे. मग तो मला म्हणाला, जे मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत, आणि त्यांनी आपले झगे धुतले आणि कोकऱ्याच्या रक्तात ते शुभ्र केले आहेत. हालेलुया. रक्त कसं असतं हो? तांबडं असतं ना, लाल असतं ना. मग त्याच्यात धुतल्यावरती लाल होईल की शुभ्र होईल? रक्तात धुतल्यावर लालच होईल. लाल होईल ना. मग ते शुभ्र कसे झाले? प्रभू येशूचं रक्त, प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आहे ते. त्याच्यात काही टाका, पांढरं बाहेर येईल. आता वॉशिंग मशीन आहे ना, नेत्याला टाकलं की शुद्ध होऊन बाहेर येतो. हा ना. घाणेरडा नेता असो, त्याला त्या वॉशिंग मशीनमध्ये टाकलं की तो कसा बाहेर येतो? शुद्ध. त्याहीपेक्षा श्रेष्ठ ख्रिस्ताचं रक्त आहे. आपल्याला कसंही घातलं तरी आपण धुवून बाहेर येतो. ख्रिस्तामध्ये आपली सर्व पापे क्षमा होतात. तू कधीही ये, क्षमा माग, पुन्हा स्वतःला धू, त्याच्या रक्तानं धू. ते पुन्हा वस्त्र आहे ते पांढरं शुभ्र होतं.
हालेलुया. तेव्हा वडिलातीन एकाने मला म्हटले, शुभ्र झगलेले आले हे कोण आहेत आणि कोठून आले? तेव्हा मी त्याला म्हटले, माझ्या प्रभो तुला माहीत आहे. मग तो मला म्हणाला, जे मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत. मोठ्या संकटातून येतात. शुभ्र वस्त्र ल्याली की संकट वाढतात की कमी होतात? वाढतात. हां, कारण आपण कोणाचे विरोधी होतो? सैतानाचे. ज्यानं शुभ्र वस्त्र घातली नाही तो कोणाचा आहे? सैतानाचा. मग तो सैतानाच्या बरोबर आहे, त्याला सैतान कशाला त्रास देईल? तो त्याच्याबरोबरच जाणार आहे नरकामध्ये. तो कशाला त्रास देईल? हा माझा आहे. पण जेव्हा तुम्ही शुभ्र वस्त्र घालता तेव्हा तुमचा विरोधी कोण होतो? सैतान. त्याची नजर कुणावरती असते? तुम्ही वस्त्र घातलं रे, घातलं की त्याची नजर तुमच्यावरती असते, कारण तो तुम्हाला शिवू शकत नाही. मग तो काय करतो? तुम्ही वस्त्र कधी काढता त्याची वाट बघतो. ख्रिस्ताच्या बाहेर कधी पडता त्याची वाट बघतो आणि गिळवून टाकतो. मग वस्त्र काढायचं की घालून फिरायचं? आपली ड्युटी किती तास आहे व? देवाच्या राज्यात आपली ड्युटी किती तास आहे? 24 तास. 24 तास. मिलिटरीच्या माणसाची ड्युटी किती तास असते? 24 तास. 24 तास. मग आपण मिलिटरीत नाही आहोत. हालेलुया. तेव्हा मी त्याला म्हटले, हे प्रभू तुला माहीत आहे. मग तो मला म्हणाला, जे मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत आणि त्यांनी आपले जगे धुतले आणि कोकऱ्याच्या रक्तात ते शुभ्र केले आहेत. हालेलुया. आपले जुने कपडे खराब झाले किंवा त्याला डाग लागला तर आपण काय करतो? आपले घरचे कपडे आपण धुतो ना, रोज धुतो नाही का? परंतु आपण लग्नाला जातो तेव्हा चांगले कपडे घालतो. त्याला समजा डाग लागला तर काय करतो? तसंच कपाटात ठेवून देतो का? लवकरात लवकर धुतो ना, की 1 आठवड्यानंतर धुतो? कधी धुतो? जेवढ्या लवकर तुम्ही धुवाल तेवढ्या लवकर ते शुद्ध होईल. जर तुम्ही तो डाग तसाच ठेवला, 1 वर्ष ठेवला, तर काय होईल त्या कपड्याचं? निघेल डाग? नाही. मग जर मी ख्रिस्तामध्ये असून माझ्या हातून काय पाप झालं तर किती वेळ ठेवावं? किती वेळ ठेवावं? 1 वर्ष? लगेच. देवापासून दूर नाही जायचं, देवाच्या जवळ यायचं. तुम्ही त्याच्या जवळ या, तो तुम्हा जवळ येईल. जर आपण आपली पापे कबूल केली तर तो पवित्र आणि न्यायी आणि विश्वासू आहे. तो आपल्याला सर्व पापांची क्षमा करतो. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याला सर्व पापांची क्षमा करतं, आपल्याला न्यायी ठरवतं. तुम्ही पाप करू नये म्हणून ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कशासाठी लिहिलं आहे वचन? आपण पाप करू नये. कसं करू नये? ख्रिस्ताला पांघरावं. पाप न करण्याचं एकच उत्तर आहे, ख्रिस्ताला पांघरा. त्यानं दिलेल्या वस्त्राला जपा, पाप होणार नाही. आपण त्याच भावनेनं चालू, प्रभू मी तुला पांघरलेला आहे. मी जगतो ते तुझ्यासाठी, मी मरतो ते तुझ्यासाठी. हालेलुया. बघा, फिलिप्पीकराच्या पत्रात पुन्हा येऊ आपण. 3रा अध्याय, वचन 9. फिलिप्पीकरास पत्र 3रा अध्याय वचन 9. आणि नियमशास्त्राच्या द्वारे जे माझे स्वतःचे नाही पण ते नसलेल्या, पण जे ख्रिस्तावरच्या विश्वासाच्या द्वारे मिळते, जे नाही पण देवापासून विश्वासाच्या द्वारे आहे, ते असलेल्या मी त्याच्यामध्ये सापडावे. आणि नियमशास्त्राच्या द्वारे जे माझे स्वतःचे नाही पण, नियमशास्त्राच्या द्वारे काय कोणतं नाही पण येतं? स्वतःचं. 10 आज्ञा पाळल्यामुळे कोणाचं नाही पण येतं? स्वतःचं. की मी पाळलं. कोणी पाळलं? मी पाळलं. मी खून केलं नाही,
मी चोरी केली नाही, मी मूर्तीपूजा केली नाही, मी देवाचं नाव व्यर्थ घेतलं नाही, मी हे केलं, मी ते केलं. कोणी? मी. मग मी आहेच ना. पण जे न्यायीपण, मग दोन प्रकारची न्यायीपणा आहेत. एक स्वतःचं न्यायीपण जे नियमशास्त्राच्या द्वारे येतं, आणि दुसरं न्यायीपण जे देवाचं न्यायीपण आहे ते ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे येतं. कोणतं घ्यायचं आहे? ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे, जे त्याच्या कृपेनं मला फुकट मिळतं. त्या वस्त्रासाठी किंमत मोजावी लागत नाही. किंमत एवढीच की मला जुनं वस्त्र द्यावं लागतं, नवीन वस्त्र घ्यावं लागतं, विकत घ्यावं लागतं ना. प्रकटीकरणाच्या पुस्तकात काय लिहिलं आहे? तू नागो आहेस म्हणून मी तयार केलेलं वस्त्र तू घे, विकत घे. विकत घे म्हणजे जुनं मला दे, नवीन तू घे. त्या वधस्तंभावरती जुनं द्यायचंय आणि त्या वधस्तंभावरून नवीन घ्यायचंय, विकत घ्यायचंय. विकत घ्यायचंय म्हणजे माझं मीपणाचं, न्यायीपणाचं वस्त्र द्यायचंय. त्यात मी सांपडावे, मी दुसऱ्या प्रकारच्या देवाच्या न्यायीपणात मी सांपडावं, यासाठी की मी त्याला ओळखावं, त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाचे भागीपण ही मी त्याच्या मरणाशी समान रूप होणं ओळखावी. मी मला स्वतःला मारावं आणि मी त्याला धारण करावं. वचन 12, मी इतक्यात मिळवले किंवा इतक्यात मी पूर्ण झालो नाही, तर यासाठी की मी मागे लागतो, ज्याकरता ख्रिस्त येशूने मला धरून घेतले तेही मी धरून घ्यावे. कशासाठी मी मागे लागतो? पौल म्हणतो की ख्रिस्तानं मला त्याचं वस्त्र पांघरण्यासाठी धरून घेतलंय. ख्रिस्तानं आपल्याला कशाला धरून घेतलंय? की मी त्याचं न्यायीपण पांघरावं. आणखी कशाला? मी त्याचं न्यायीपण पांघरलं तर मी जे काही करीन त्याला पसंत नाही. मी झाडू जरी मारला तरी त्याला पसंत आहे. ख्रिस्ताला पांघरून मी जे काही करतो ते देवास मान्य आहे. जे काही करतो ते, हालेलुया, ते मी धरून घ्यावे. ख्रिस्तानं मला जे दिलेलं आहे ते मी घ्यावं. आमेन. बघा, पाप जो स्वभाव आहे, त्या पापामुळे काय होतं? शाप येतात. पापामुळे काय होतं? शाप येतात. शापामुळे काय होतं? आजार, दुःख, अशांती, भांडण, सर्व प्रकारची गरज, तुटवडा. बरोबर? आजारामुळे होतं मरण. देह मरतो की नाही? मरण झाल्यावरती काय आहे? दुसरं मरण, नरक, जिथे अग्नी विझत नाही, किडा मरत नाही. म्हणजे पापामुळे शाप आले, शापामुळे आजार आले, आजारामुळे मरण आलं, मरणामुळे नरक आला. 5 गोष्टी समजल्या? मूळ काय झालं? मूळ काय आहे? पाप. आणि पापाच्या विरुद्ध काय आहे? सांगितलंय मी तुम्हाला. पुण्य किंवा न्यायीपण. स्वभाव. पाप स्वभाव आहे, न्यायीपण पण देवाचा स्वभाव आहे. मग न्यायीपण आल्यावरती आशीर्वाद आले, आशीर्वाद आल्यावरती आरोग्य आलं, आरोग्य आल्यावरती सार्वकालिक जीवन आलं, सार्वकालिक जीवन आल्यामुळे मी स्वर्गात घेतला जाणार आहे. ह्या 5 गोष्टी पाहिजेत की ह्या 5 गोष्टी पाहिजेत? जीवन पाहिजे की मरण पाहिजे? पाप पाहिजे की नाही पण पाहिजे? आशीर्वाद पाहिजेत की शाप पाहिजेत? आरोग्य पाहिजे की मरण पाहिजे? देवाचं राज्य पाहिजे की नरकाचं राज्य पाहिजे? मग देवाचं नाही पण फुकटवारी दिलं ना रे आपल्याला, आपण त्याची किती काळजी घेतो, किती काळजी घेतो की प्रभू तुम्हाला जे फुकटवारी दिलं आहे म्हणून मी त्याची किंमत करत नाही. जर मला माझं तारण 5 कोटी रुपये देऊन मिळालं असतं तर मी त्याची किती किंमत केली असती? जर मला देवाचं नाही पण 5 कोटी रुपये देऊन देवानं मला देवाचं नाही पण दिलं असतं तर मी त्या जगाची किती किंमत केली असती? बोला, किती जपलं असतं? हो, आपण सोनं किती जपतो? 1 तोळा जरी असेल
10 ग्रॅम 1 ग्रॅम जरी असेल तर किती जपतो, बाप रे, रोज जाऊन बघतो आहे की नाही. म्हणजे अनमोल, ज्याला करोडो देऊन सुद्धा ते न्यायपण आपल्याला मिळू शकणार नव्हतं, ते न्यायपण ख्रिस्तामध्ये आपल्याला फुकट वारी दिलेलं आहे. त्याची किंमत आपण किती करतो, तो झगा किती वेळ आपण घालतो. आणि एक दुसरी गोष्ट आहे, हे कपडे घातल्यामुळे जुने होतात, जुना मनुष्य, बरोबर की नाही. हे कपडे किती वर्ष राहतील, बोला. 2 वर्ष 3 वर्ष नंतर खराब होतील. पण ख्रिस्ताचं जे वस्त्र आहे, जेवढं तुम्ही घालाल तेवढं ते शायनिंग मारेल, तेवढं ते दिवसेंदिवस नवीन होत जाईल. हे वस्त्र स्वतःच्या न्यायपणाचं जुनं होत जात आहे. जुना मनुष्य नष्ट केला जात आहे आणि जो मनुष्य देवाच्या प्रतिरूपात निर्माण केला आहे तो दिवसेंदिवस नवीन होत आहे. जुना मनुष्य जात आहे, जुना वस्त्र स्वतःचं नाही पण कमी होत आहे, जाऊ दे. जो मनुष्य देवानुसार येशू ख्रिस्तामध्ये नवीन निर्माण केला आहे तो दिवसेंदिवस गौरवातून गौरवात नवीन केला जात आहे. जेवढं तुम्ही घालाल तेवढं नवीन. हे जसं जुनं होतं ते नवीन होतं. अधिकार वाढत जातो, आशीर्वाद वाढत जातात, आरोग्य वाढत जातं, काही कमी पडत. काय पाहिजे, पहिल्यांदा तुम्ही देवाचे न्यायपण आणि त्याचे राज्य मिळवायला झटा. मग ह्या सर्व गोष्टी, सर्व आशीर्वाद, आरोग्य, जीवन, सर्व काही, शांती, आनंद, विसावा, सर्व काही तुम्हाला मिळेल. देवाचे राज्य खाणे आणि पिणे यात नाही तर पहिलं काय नाही पण देवाचं नाही पण. नाही पण आल्यावरती शांती, नाही का. रोमकरसपत्र 14 अध्याय वचन 17. देवाचे राज्य खाणे आणि पिणे ह्यात नाही तर नाही पण शांती आणि पवित्र आत्म्यात आनंद ह्यात आहे. म्हणजे तुम्ही ख्रिस्ताला पांघरलं तेव्हा शांती येते. शांती आली की आनंद येतो, जो स्वर्गीय आनंद आहे. त्यासाठी पौल म्हणतो तुम्ही सर्वदा आनंद करा, म्हणजे तुम्ही सर्वदा ख्रिस्ताला पांघरलेले असा. सर्वदा प्रार्थना करा, म्हणजे सर्वदा ख्रिस्ताला पांघरलेले असा. समजतं का. कोणतं पाहिजे, ख्रिस्ताचं नाही पण. ख्रिस्तालाच घ्या, ख्रिस्ताला पांघरा. एक शेवटचं वचन घेतो, 1 कोरिन्थिकर 1 अध्याय. सव्वीस ते 31. 1 कोरिन्थिकर 1 अध्याय 26 ते 21 मीच वाचतो, वेळ नाही. भावांनो तुमचे बोलावणे, पान क्रमांक 1376. भावांनो तुमचे बोलावणे पहा, मानवी दृष्टीने ज्ञानी पुष्कळ नाहीत, पराक्रमी पुष्कळ नाहीत, कुलीन पुष्कळ नाहीत, परंतु ज्ञानांस लाजवण्यासाठी देवाने जगातले जे मूर्ख ती निवडून घेतली. आपण काय होतो, ज्ञानी होतो की मूर्ख होतो. मूर्ख होतो ना. देवाने कसं घेतलं, आपल्याला निवडलं. आणि बलवानास लाजवण्यासाठी देवाने जगातील ती दुर्बल ती निवडून घेतली. आपल्याकडे कोणाची कसलं बळ होतं, कोणाची ओळख होती आपली, आपण दुर्बळ होतो. आणि जगातील अकुलीनास व धिक्कारलेल्यास व जी काही अशी आहेत त्यांना देवाने याकरिता निवडून घेतले की जी आहेत ती त्याने निरर्थक करावी. आपल्याला अशासाठी निवडलं की त्यांचं जे ज्ञान आहे, त्यांच्याकडे जे धन आहे, त्यांच्याकडे जे बळ आहे ते निरर्थक करावं. हालेलुया. यासाठी की कोणीही माणसाने
देवाच्या समोर अभिमान बाळगू नये. कसला अभिमान? माझ्या न्यायीपणाचा. प्रभू मी एवढं केलं, मी ते केलं. नाही का शास्त्री आणि परुषी आणि जकातदार मंदिरामध्ये गेला ना. हो. काय म्हणाला परुषी? मी या जगातदारासारखा नाही. हां, मी या जगातदारासारखा नाही. नाही, तो म्हणाला मी 2दा उपवास करतो, मी हे करतो, मी दशमांश देतो, मी ते करतो. मी ह्या पाप्या जकातदारासारखा नाही, मी बरा आहे. तो कोणाचं नाही पण घेऊन गेला? स्वतःच नियमशास्त्राचं ना, नाही का? हो. मी ह्याच्यासारखा नाही. नियमशास्त्राच्या न्यायीपणाच्या द्वारे गर्व येतो. काय येतो? गर्व. हाँ, मेरी सफ़ेदी उसके सफ़ेदी से ज़्यादा है, मैं निरमा यूज़ करता हूँ. तो दाखला प्रभूनं कुणाला सांगितलेला? जे स्वतःचे न्यायीपण स्थापित करत होते आणि इतरांना तुच्छ लेखत होते. लूक 18 आहे. कुणाला सांगितलं दाखला? स्वतःला न्यायी समजत होते आणि इतरांना तुच्छ समजत होते. त्यांना येशूनं हा दाखला सांगितला. जकातदार म्हणाला मी ह्या परुषी म्हणाला मी या जकातदारासारखा मी बरा आहे. कुणाशी प्रार्थना केली त्यानं? स्वतःशीच प्रार्थना केली. देव ऐकत होता? म्हणजे मी स्वतःच्या न्यायीपणानं देवासमोर गेलं तर देव ऐकत नाही. पण जकातदार काय म्हणाला आपल्या उरावर बडवून? प्रभू तो आकाशाकडे पाहायला धजला नाही. तो म्हणाला प्रभू मी पापी आहे. कोण नाही ठरला? जकातदार नाही ठरला. आणि परुषी पापी. हालेलुया. बघा बरेच उदाहरणं दिलेली आहेत. आपण मेजवानीचा दाखला पाहिला, उधळ्या पुत्राचा दाखला पाहिला. उधळ्याच्या पुत्राच्या दाखल्यामध्ये त्याचा दुसरा भाऊ काय करत होता? त्याला काय आला? बरं वाटलं का? तो बाहेर गेला. तो म्हणतो मी एवढी वर्ष सेवा केली, तू मला काय दिलं ना? बापाला काय म्हणाला? मी तुझी एवढी वर्ष सेवा केली, म्हणजे स्वतःचं नाही पण मी एवढं केलं, मला तू काय दिलं? बाहेर होता तो आत आला, आत होता तो बाहेर गेला. देवाचं न्याय पण घेऊन मध्ये आला उधळ्या पुत्र, मान्य केला गेला. आणि जो स्वतःचा न्याय पण घेऊन उभा होता तो बाहेर टाकला गेला. हालेलुया. बघू वचन 29. ह्यासाठी की कोणीही मानवाने देवाच्या समोर अभिमान बाळगू नये. प्रभू जसा मी आहे ते तुझ्या कृपेमुळे आहे. जी मी तुझी सेवा केली, तू मला कृपा दिली म्हणून मी केली. जे मी काय करतो तू मला ज्ञान देतो म्हणून मी करतो. माझ्या स्वतःच्या काहीच नाही. ह्या भावनेनं जर आपण केलं तर देवाला किती आनंद होईल. हालेलुया. बघा यासाठी जे असे लिहिले आहे की त्याप्रमाणे जो अभिमान बाळगतो त्याने तो प्रभूमध्ये बाळगावा. प्रभू तू माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती जे प्राण दिले, तू माझी पापं घेतली आणि तुझं न्याय पण तू मला दिलं म्हणून मी जो आज आहे तो आहे. तुझ्याशिवाय मला काहीच नाही. येईल काही भावना आपल्यामध्ये? घालायचं का त्याला अंगामध्ये? कधी? रोज. बघा घाला, सैतान दूर पडेल. नम्रता येईल की प्रभू जो मी आहे तर तुझ्या कृपेमुळे आहे, मला कसलं, मी काय मिळवलं? आणि जे तू माझ्यामधून करून घेत आहेस ते तुझ्या कृपेने आहे. माझं काय? मी फक्त निमित्त आहे. माझ्यामध्ये तुझे गौरव होऊ दे. हालेलुया. करूया प्रार्थना, सांगू प्रभूला, प्रभू तुझं नाही पण